हेच ते मंदिर ज्या मंदिराचा उल्लेख प्रसिद्ध अभिनेते आणि भटकंती लेखक मिलिंद गुणाजी यांनी त्यांच्या गूढरम्य महाराष्ट्र या पुस्तकात केला आहे। कोल्हापूरपासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटपन्हाळ गावाजवळ आपल्याला कापलिंगाचे मंदिर पाहायला मिळते। मंदिराचा परिसर रमणीय आणि शांत आहे। मंदिराच्या चारही बाजूंना घनदाट झाडे आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस जुन्या काळातील दगडी मूर्ती आहेत ज्या आपल्याला इतिहासाची साक्ष देतात। बहुतांशी प्राचीन काळातील शिवमंदिरांचा गाभारा हा छोटा आणि अंधारा असतो। अशाच पद्धतीचा गाभारा आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतो। दरवर्षी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा आणि यूट्यूबवर आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।